नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, आपापल्या घरी स्वस्त आणि एकदम मस्त असाल. तर हा 8 दिवस आधीचा व्हिडिओ आहे. 8 दिवस आधी हा व्हिडिओ काढून ठेवले होते सगळे. हे व्हिडिओ जे काढून या क्लिपमधले जेवढे व्हिडिओ आहेत या व्हिडिओमधले, तर सगळे थोडे क्लिप मी काढून ठेवल्या होत्या की बा दुसऱ्या दिवशी एडिट करून तो व्हिडिओ अपलोड करता येते. पण दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मला एडिट करायचं होतं, म्हणजे दुपारच्या टायमाला मी एडिट करत असतो, तर हे जे एडिटिंग मला करायचं होतं तर त्या दिवशी ऐनवेळेवर लसीकरण आहे म्हणून समजलं, म्हणजे आशूचं लसीकरण आहे म्हणून समजलं. तर तो 1.5 वर्षाचा पूर्ण झाला. तर 1.5 वर्ष पूर्ण झाल्या कारणानं गावातले जे आशा असतात ते घरी आल्या होत्या आणि मला बोलून गेल्या की आज आश्रयचं इंजेक्शन आहे म्हणून, लसीकरण आहे, त्याला घेऊन ये. तर मग मी त्याला घेऊन गेली. तिथं त्याला 3 इंजेक्शन देण्यात आले. 2 पायात दिले, म्हणजे एका पायात 1, म्हणजे 2 पायात 2 दिले आणि एका हातात इंजेक्शन, असे 3 इंजेक्शन दिले. ते इंजेक्शन दिल्या कारणानं त्याची तब्येत खराब झाली, म्हणजे बिघडली. म्हणजे इंजेक्शनचा ओव्हरडोस झाला तो, आणि त्याच कारणाने त्याला ताप चढली. त्याला तापही कंटिन्यू चालू होती आणि त्याचसोबत मग त्याचा पायाला त्याला अकडावा आला होता, पूर्ण कस्तावा आला होता. तर पाय तर अजिबातच उचलत जाय नाही. त्याला चालायला एकदम त्रास होता चालू. 2 ते 3 दिवस तो त्यातच होता, त्याच घोरात होता. आणि एक वेळा कसं असतं माहिती आहे का, लेकराचं काहीतरी दुखलं तर लेकरू जास्त तर आई मम्मी हाच एक शब्द वापरते, किंवा आईच्याच जवळ राहणं, मम्मीच्याच जवळ राहणं, असंच लेकराचं असते. आणि सध्या तर तो 1.5 वर्षाचा आहे, त्या कारणानं मग त्याला फक्त त्याचं काही दुखलं की त्याला फक्त मीच दिसतो, म्हणजे आईच दिसते त्याला. तर 2-3 दिवस तर त्याचं दुखणं चालू होतं, ताप होती, पाय ठणकत जाय, त्याचा दुखत जाय. आणि त्या कारणानं त्यानं मला अजिबात सोडलंच नाही. आणि त्यानं सोडलं नाही म्हणून मला बाकीच्या कामातही मला लय त्रास झाला. म्हणजे बाकीचे कामही मला काही करता आले नाही. जे रोजची मी डेली क्लिनिंग करत असतो, त्या क्लिनिकही मला तुटंबणा पडला. आणि त्याचसोबत हा जो व्हिडिओ मी काढून ठेवला होता, हाही एडिट करता आला नाही. त्या कारणानं मग हा एडिट करणं साईडलेच राहू दिला. आणि 2-4 दिवस झाले, म्हणजे आता कंटिन्यू तर आता 8 दिवस तर झालेच समजा. तर 2-3 दिवस त्याचं दुखणं चालू होतं, म्हणजे पाय दुखणं वगैरे, त्याला चालता येत जाई नाही, तू एकाच जागी बसे, मग मम्मीच्याच मांडीवर बसायचं आहे, असं त्याचं चालू होतं. तर मग आता 2 दिवस झाले तो चांगला मला सोडून असा बाहेर खेळते, आजूबाजूला आजीजवळ असा जाऊन बाहेर खेळायला लागला. पण आता तो बाहेर खेळायला लागला म्हटल्यावर 2-3 दिवसाचा जो नावानं पसारा पडून होता घरात, मग तो मला आवरायचा होता पहिले तर. कारण तो जसं की सांगितलं, त्याचं लसीकरण झालं, तो एकदम मला सोडत जाई नाही. मग मी कामापुरतेच फक्त कामं केले म्हणजे जेवढी गरज आहे तेवढेच कामं केले. म्हणजे स्वयंपाक भाजी करणं, कपडे भांडे झाडून, बस एवढंच केलं. त्याच्या व्यतिरिक्त मी एकही काम केलं नाही आशूले न सोडता. कारण घरच्यांची तर कडक वॉर्निंग होती असं की पोरगं बिमार आहे, त्याला इंजेक्शन दिलं, तुला सोडत नाही, तर तू त्याला सोडू नको, बाकीच्या कामात इंटरेस्ट घेऊ नको, तू आताचे जेवढे महत्त्वाचे आहात तेवढेच कर, बाकीचे पडू दे. मग तसंच मला सोबत झालं. तर 2-4 दिवसाचा मला पसारा होता सगळा, तो मला आवरणं, या 2-3 दिवसात मी तो सगळा क्लीन केला, आवरला. आणि त्याचसोबत आता तुमच्यासोबत बोलता मला रुटीनही तुमच्यासोबत संध्याकाळचं मला शेअर झालं. म्हणजे संध्याकाळचे भांडे घासून झाले होते, काही कपड्याच्या घड्या वगैरे, हे झाडून वगैरे, हे सगळं काहीतरी संध्याकाळचं जे रुटीन असते मला ते चालू होतं. मला थोडं काम करणं आणि त्याच्यासोबत तुमच्यासोबत बोलणंही चालू होतं. आता 8 दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही म्हणून असं वाटत आहे की सबस्क्रायबरही मला कमी होतील का, व्ह्यूज कमी होतील का. आणि तसंच झालं, सबस्क्रायबरही वाढणं बंद झाले आणि व्ह्यूजही येणं बंद झाले. म्हणजे व्हिडिओवर अजिबात व्ह्यूज नाही आहेत. एखादाच व्ह्यूज आला तर आला या 8 दिवसात. म्हणजे त्या 2-3 दिवस तर कंटिन्यू आले, पण 2-3 दिवस झाल्यावर मग एकदम असं बंदच झालं. सबस्क्रायबरही वाढले नाहीत आणि व्ह्यूजही आला नाही. तर म्हणजे असं वाटलं मनात की बा मी 8 दिवसात व्हिडिओ नाही टाकला म्हणून मला चॅनल अजून म्हणजे नाही का कमी झालं का, किंवा ग्रो करत नाही आहे आता. तर मग मला आता काय करावं लागेल. तर त्याचसोबत तुम्ही मला काही आयडियाही देऊ शकता की मला चॅनल असं सगळ्याला ओळखायला आलं पाहिजे, किंवा मग नाही का सबस्क्रायबर वाढले पाहिजेत, व्ह्यूज वाढले पाहिजेत, असं काही तुमच्याजवळ आयडिया असतील
की असा व्हिडिओ काढल्यानं सबस्क्रायबर वाढतात किंवा व्ह्यूज वाढतात, तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि त्याचसोबत मला व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तर इथं मला संध्याकाळचं रुटीन चालू आहे. सगळ्या घराची क्लिनिंग वगैरे सगळं जे संध्याकाळचं असते तेच चालू आहे. आणि एक महत्त्वाचं एक सांगायचं होतं की आमच्या दारात आमचं जे अंगण आहे, जिथं बदामचं एक मोठं झाड होतं, ते झाड तोडलं ते आता, कारण शेजारचे मला जे जाऊ आहेत त्यांचं घर बांधणं चालू आहे. म्हणजे ते आता रविवारपासून म्हणत त्याने घर बांधणं चालू करणार आहेत म्हणून. तर तिथं जे कॉलम खंदायचे होते, तर त्या कॉलमच्या जागेवरच आमचं ते झाड होतं, बदामचं जे झाड होतं. तर मग ते झाड तोडण्यात आलं. आता तोडल्यानंतर दारात एकदमच उजीड पडते, एकदमच असं ऊन पडते. आणि सध्या तर आता उन्हाळ्याचे दिवस सुरुवात झाली उन्हाळ्याची, म्हणून एकदमच अशी ऊन यायला लागते. तर इथं मला क्लिनिंग झाली होती, घरची सगळी क्लिनिंग जे असते संध्याकाळची ती सगळी झाली होती. तर शुक्रवारचा बाजार आणून ठेवला होता, तर 2 दिवस मी तो बाजारही बाहेर काढला नाही, कारण फ्रीज बंद आहे. फ्रीज बंद असल्या कारणानं हे सगळे भाजीपाला जेवढे असतील ते सगळे मला असं बाहेरच हवेशीर ठेवावं लागतात. जसं मी लास्ट व्हिडिओत एका टाकलं होतं शॉर्ट झाला म्हणून, ते प्लग जो आपलं फ्रीजले जे बोर्ड असते ते बोर्डच जळालं. पूर्ण घरात स्पार्किंग होऊ नये म्हणून मी फ्रीज बंद आहे. ते जेव्हा होईल सगळं नीट तेव्हा मी व्हिडिओ अजून टाकीन. तर या ठिकाणी शुक्रवारच्या बाजारातल्या जे फळभाज्या होत्या, सगळं पालेभाज्या होत्या, ते सगळं मी भरून ठेवल्या होत्या. अजून काही भरसवर करायची होती तीही करून ठेवली ती, कारण आशूच्या नांदात मी काहीच केलं नव्हतं. तर मग इथं ते सगळं चालू होतं. आता इथं कपड्याच्या घड्या, सॉरी मी मगाशी म्हटलं मी कपड्याच्या घड्या केला, पण तेव्हा केल्या नाही, बोलण्यात मला लक्ष राहिलं नाही. तर इथं अर्धे कामं झाले होते, तर अर्धे कामं इथं कपड्याच्या घड्या करणं चालू होत्या. इथं कपड्याच्या घड्या करून झाल्यावर टाईम झाला होता संध्याकाळच्या जेवणाचा. तर आमच्या इकडे कसं आमचा ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी एकदम फेमस आहे. तर तेच मी करणार होती आज, ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी. आणि त्याचसोबत त्याच्यात ताकवण नावाची एक भाजी भेटते. ताकवण मी पहिल्यांदाच भाजी पाहिली, त्याच्या आधी पाहिली नव्हती. सासूबाई बाजारातून घेऊन आल्या होत्या, तर त्यांनी सांगितलं ओल्या तुरीच्या दाण्यात हे भाजी पालकासारखी कापून टाकली चांगली लागते म्हणून. तर पालकासारखीच भाजी येते ते. आता समोर तुम्हाला व्हिडिओत मी दाखवीन. त्या दुगर ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी मला बनवणं सुरू होतं, कारण म्हणजे बनवायची होती मला. तर पहिले तर गंजात ते दाणे भाजून घ्यायचे, कचवट असतात दाणे, तर ते थोडेसे नॉर्मली भाजून घ्यायचे. तर ते भाजून घेतले होते. आणि तेच दाण्याची भाजी जर हिरव्या मिरच्याची केली ना, ते एकदम मस्त होते. आमच्या इकडे तर फेमस आहे, विदर्भात तर पूर्ण फेमसच आहे. तर ते भाजून घेतले होते आणि त्यासोबतच हिरव्या मिरच्या, लसूण तेही भाजून घेतलं होतं. त्यात थोडंसं मीठ, जिरं आणि आपलं कोथिंबीर हे टाकून ते सगळं भाजून घेतलं होतं मिक्सरमधून काढून आणण्यासाठी. तर पहिले मिरच्या हे सगळ्या मिक्सरमधून काढून आणल्या आणि नंतर त्याचसोबत जे ओल्या तुरीचे दाणे होते जे मी भाजून ठेवले होते तेही काढून आणले मिक्सरमधून. हे तुम्हाला जे दिसत असेल मीठ वगैरे टाकलं मी. तर याच्यात थोडंसं जास्त मीठ टाकलं ना वाटणात,
तर मग नंतर भाजीत मीठ टाकायची गरज पडत नाही. त्यासोबतच थोडासा संबार म्हणजेच कोथिंबीर, तुमच्या इकडे ज्याला कोथिंबीर म्हणतात, तेच मिक्सरमधून काढून घेतले आधी ते मिरची आणि नंतर मग त्यात दाणे टाकले. तर जे ताकवनची भाजीचा मी उल्लेख केला तुमच्यासोबत, तेच ताकवनची भाजी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर पाहून घ्या, ताकवनची भाजी अशा प्रकारची असते आणि तेच कापून पालकासारखी कापून थोडी पालकाच्याच म्हणजे नाही का पालकाच्याच सारखी असते, पण ते टेस्ट थोडीशी त्याची थोडीशी वेगळी येते आणि ते या भाजीत टाकल्यानं जास्त पौष्टिक होते. आणि अजून काहीतरी असतील त्याचे, मला एवढे माहीत नाही ताकवनच्या भाजीचे अजून काय फायदे आहेत मला एवढे माहीत नाही. पण नाही का डिलिव्हरी झालेली बाई किंवा जी प्रेग्नेंट आहे ते किंवा लहान बाळांना, म्हाताऱ्या माणसानं असं त्यांनी जर खाल्लं ज्याच्यात ताकद कमी आहे किंवा रक्त कमी आहे, रक्तपुरवठा कमी आहे, अशा लोकांनी खाल्लं तर रक्ताची वाढ होते त्यानं. तर त्यासाठीच सासूबाई घेऊन आल्या होत्या, ते चांगलं आहे असते म्हणून. तर इथं भाजी माले निवडून ते कापणं चालू होती आणि अशा प्रकारे भाजीसाठी मी करून ठेवलं होतं हे ताकवनची भाजी, टमाटर, कांदा आणि कढीपत्ता आणि त्याचसोबत हिरव्या मिरच्याचा ठेचा जो मी काढून म्हणजे मिक्सरमधून काढून घेतला होता आणि त्याचसोबत ओले दाणे जे मिक्सरमधून मी काढून घेतले होते. आता भाजी करायची प्रोसिजर काही एवढी भारी नाही, कारण थोडंसं वालाच्यानं कट झालं याच्यात, म्हणजे व्हिडिओ काढला मी पूर्ण, पण शेवटी एकदम शेवटी थोडंसं व्हिडिओ बंद झाला, म्हणजे ऑटोमॅटिकलीच बंद झाला तो, मला लक्षच नाही बंद झाला म्हणून. मग नंतर ते मला डबल शूट करता आलं नाही. तर गंजात तेल टाकलं, ज्याप्रमाणे आपण भाजी करत असतो नेहमीसारखंच. तर गंजात तेल टाकलं, त्यात थोडासा कढीपत्ता धुवून घेतला, दारातलाच आहे, धुवून घेतला, थोडासा कढीपत्ता टाकला, त्यात कांदा टाकला. थोडासा कांदा परतून झाल्यानंतर मग त्याच्यात आपलं हिरव्या मिरच्याचा जो ठेचा असते, जो मी काढून ठेवला होता, तो टाकून द्यायचा. आता हिरव्या मिरच्याच्या ठेच्यात मीठ टाकायचं काम नाही, म्हणजे भाजीत मीठ टाकायचं काम नाही, कारण आपण ठेचा बनवताना त्याच्यात मीठ, कोथिंबीर, जिरं, लसूण आणि मिरच्या हे सगळं टाकलं होतं. तर इथं ठेचा त्याच्यात तेलात टाकून दिला, चांगला परतून घ्यायचा, तो चांगला होऊ द्यायचा, नाहीतर कचवटपणा म्हणा की मिरच्याची स्मेल जे येत असते ते येणार नाही. ते चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याच्यात नंतर मग टमाटर टाकायचं. टमाटर थोडा वेळ शिजून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे भाजी म्हणजे जे ओल्या तुरीच्या दाणे आपण मिक्सरमधून काढून घेतले, ते पेस्ट त्यात टाकून द्यायची, थोडंसं पाणी टाकायचं आणि उकळी येईपर्यंत होऊ द्यायचं. इथं मला तो व्हिडिओ बंद झाला होता म्हणून काढण्यात आला नाही. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.